मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस पथकानं महाराष्ट्रामधील बनावट नोटांचे मोठं रॅकेट उघड केलंय। तसेच सोलापूर येथील 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचं मशीन आणि इतर साहित्य असा सुमारे 76 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार राहुरी येथील पोलीस पथक हे 28 जून रोजी रात्री 10च्या सुमारास राहुरी शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की 3 अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन या मोटरसायकलीवरती अहिल्यानगर वरनं राहुरीकडे नकली नोटा घेऊन येत आहेत। यावेळी ठेंगे यांनी राहुरी शहरामध्ये नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयाच्या समोर सापळा लावला होता आणि मोटरसायकलीवरती आलेल्या 3 आरोपींना झडप घालून पकडण्यात आलाय। त्यांची अंगझडती घेण्यात आली। यावेळी त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 आणि 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्यात। पथकानं मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींना पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकानं 29 जून रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यामधील टेंभुर्णी येथील शीतलनगर इथे छापा टाकला। आरोपी तिथे एक घर भाडोत्री घेऊन नोटा छापत असल्याचं दिसून आलं। तेव्हा पथकानं 37,50,000 रुपयांचे बनावट 500 रुपये नोटांचे 75 बंडल तसेच 8,80,000 रुपयांचे 200 रुपयांचे 44 बंडल तसेच 17 लाख रुपयांच्या प्रिंट मारलेल्या 50 रुपयांच्या नोटा आणि झेरॉक्स मशीन तसेच प्रिंटर, कटिंग करण्याचं मशीन, नोटा बनवण्यासाठीचा कागद, नोटा मोजण्याचं मशीन, लॅमिनेशन मशीन तसेच कंट्रोलर युनिट असा सुमारे 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार तसेच राजेंद्र कोंडिबा चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव तसेच हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुराडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे तसेच गणेश लिपणे, नदीम शेख, विकास साळवे, अशोक शिंदे, आजीनाथ पाखरे आदी पोलीस पथकानं केली आहे। दरम्यान पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करतायत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी।